नामदेव महाराजांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नरसी गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना विठोबाप्रती प्रचंड भक्ती होती. ते नेहमी विठोबाचे नामस्मरण करत. त्यांची आई गोणाई अत्यंत साध्वी व धर्मपरायण होती. वडील दामाशेटी व्यवसाय करणारे पण अध्यात्माकडे कमी लक्ष देणारे होते. नामदेवांना मात्र लहानपणीच विठोबाची ओढ लागली होती. एकदा मंदिरात त्यांनी विठोबाला भाकरं अर्पण केली, पण ती जागेवरच राहिली. ते रडू लागले. म्हणाले, देवा, तू खाल्ली नाहीस तर मीही काही खाणार नाही. त्यांच्या निरागस प्रेमामुळे विठोबा प्रत्यक्ष प्रकट झाला. भाकर खाल्ली आणि नामदेवांशी गप्पा मारू लागला. ही घटना गावभर पसरली. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. नामदेवांचे आयुष्य विठोबाच्या भक्तीतच रमले होते. त्यांनी अनेक अभंग रचले. त्या अभंगातून त्यांचे भावविश्व प्रकट होते. कधी ते विठोबाशी मोकळेपणाने बोलतात, कधी रुसतात, कधी विनवतात. विठोबा त्यांचा सखा, बंधू, पिता सर्व काही होता. त्यांच्या अभंगातून समाजाला देखील दिशा मिळाली. त्यांनी जातीभेद, अहंकार, खोटेपणा, अन्याय यांचा तीव्र निषेध केला. सामान्य जनतेला सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगितले. नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले. तेथे गुरु नानकांच्या पूर्वसुरींना भेटले. त्यांच्या अभंगांचा प्रभाव सीख परंपरेवरही पडला. म्हणूनच गुरु ग्रंथ साहिबमध्ये नामदेवांच्या रचना आहेत. हे फार मोठे वैशिष्ट्य आहे. त्यांचे सहवास संत ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्ती, मुक्ताई यांच्यासोबत झाले. त्यांनी एकत्र प्रवास केला. अनेक कीर्तनं केली. भक्तीची गंगा वाहिली. लोकांना मार्गदर्शन करताना नामदेव स्वतः अत्यंत साधे, नम्र व निस्वार्थी राहिले. त्यांना वैभव, संपत्ती, मानमरातब याची किंचितही इच्छा नव्हती. विठोबाचे नाम घेणे आणि भक्तांना तेच सांगणे हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या अभंगातून भगवंताकडे निखळ प्रेम व्यक्त होतं. नाम म्हणे देवा, तुझ्याविण दुसरे माझे कोणी नाही. अशा शब्दात त्यांनी आपली अटळ श्रद्धा मांडली. नामदेव महाराजांनी आयुष्यभर विठोबाची सेवा केली. शेवटी त्यांच्या कीर्तनातच त्यांचा देह ठेवला. पण त्यांच्या रचना आजही जनतेला मार्गदर्शक ठरतात. भक्ती मार्गाची शिकवण देतात.